नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू ही सावी आणि विनायकला धावतच शोधत येत असते. तेवढ्यात सावी ही राघव जाण्यासाठी निघलेला असतो, कारण त्याला एक महत्त्वाचा कॉल येतो. तर त्याला जाता वेळीस ती एक शंकराची आणि पार्वतीची गणपतीची सोबत एक मस्त मूर्ती गिफ्ट म्हणून देते. तर राघवला ती मूर्ती खूपच आवडते आणि आत्तापर्यंत मला असे इतके सुंदर गिफ्ट कोणीच दिले नाही असे राघव सावीला म्हणतो. तर सावी खुश होते. त्यानंतर राघव तेथून जायला निघलेला असतो आणि सिंधूसुद्धा तिकडून सावीला शोधत येत असते. तेवढ्यात राघव आणि सिंधू हे एकमेकांच्या समोरासमोरून जातात आणि राघवच्या बुटाची ही नाडी निघल्यामुळे तो खाली वागतो आणि आपली नाडी तो बांधत असतो. तेवढ्यात सिंधूची ओढणी राघवच्या अंगावर स्पर्श केल्यासारखे अलगतशी निघून जाते. राघवला तो सिंधूचा स्पर्श वाटतो आणि सिंधूचे लक्ष मात्र इकडे तिकडे सावीला आणि विनायकला शोधण्यामध्ये असते. तिचे लक्ष राघवकडे जात नाही, पण राघवला वाटते की येथे सिंधू कुठेतरी आहे. तेव्हा राघव त्याचा भास असेल असे म्हणून तो तेथून निघून जातो. त्यानंतर इकडे विनायक आणि सावी हे सिंधूला दिसतात. तर सिंधू त्यांना प्रेमाने मिठी मारते आणि तुम्हाला काही झाले नाही ना, काही हे संकट तर तुमच्यावर आले नाही असे विचारते. तेव्हा सावी सांगते की अगं आई, काही गुंड आमच्या मागे लागले होते आणि विनायकचे बाबा त्याचवेळी आले आणि त्यांनी त्या गुंडांना चांगले मारून पोलिसांमध्ये सुद्धा दिले. तेव्हा सिंधू म्हणते की थँक गॉड, आता विनायकच्या बाबांचे तर आभार मानायलाच हवे, ते कुठे आहेत असे विनायकला विचारते. तेव्हा विनायक सांगतो की त्यांना एक महत्त्वाचा कॉल आला म्हणून ते कामासाठी निघून गेले. तेवढ्यात मंगेशसुद्धा तेथे धावतच येतो आणि सिंधू काय झाले, व्यवस्थित आहे ना मुले असे विचारतो. तर सिंधू म्हणते की आता त्या गुलाबरावला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. सिंधू म्हणते की मंगेश तू येते थांब, मी लगेच येते. मंगेश म्हणतो की अगं डॉक्टर काय करतेस तू, ती माणसं चांगली नाहीत, तू त्यांच्याकडे जाऊ नको. सिंधू म्हणते की मी जर अशी गप्प राहिले तर त्यांची हिंमत आणखीनच वाढेल. त्यांनी जर मला काही केले असते ते मी त्यांना माफ केले असते, पण त्यांनी आज माझ्या मुलीची छेड काढली, त्यामुळे मी आता काही गप्प बसणार नाही. तेव्हा सिंधू लगेच गुलाबरावकडे येते आणि मंगेशसुद्धा तिच्या मागे आलेला असतो. गुलाबराव म्हणतो की काय आज इकडे गरीबाकडे कसे येणं झालं. तर सिंधू म्हणते की एक निरोप द्यायचा होता म्हणून यावे लागले. गुलाबराव म्हणतो की काय आमची आपलेपणाची गरज तुम्हाला भासायला लागली की काय, म्हणून डायरेक्ट तुम्ही आरेतुरेवर बोलता. तर सिंधू म्हणत असते की तुझ्या सेवेची मला कोणतीही गरज नाही, पण तुझ्याकडून सेवा कशी करून घ्यायची हे तर मला चांगलेच जमेल. सिंधू म्हणते की माझ्या मुलीपासून लांब राहायचे आणि मी एकटी आहे म्हणून मला हतबल होईल असे तुम्हाला वाटेल, पण तसे काही होणार नाही. तर गुलाबराव म्हणतो की अहो तुम्ही एकट्या कुठे आहात, हो हा आहे ना तुमचा आशिक सोबत, असे तो मंगेशकडे बघून म्हणतो. गुलाबराव म्हणतो की मग तुम्हीच सांगा मंगेशचं आणि तुमचं नातं काय आहे ते. तर मंगेशला खूप राग येतो आणि तो धावून गुलाबराववर येतो आणि तोंड काळं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का असे गुलाबराव म्हणत असताना सिंधू म्हणते की जशी आपली नजर असते तसे दिसत असते, त्यामुळे लोकांवर शेण फेकायची ही तुमची सवयच आहे. त्यामुळे सिंधू ही आणखीनच चिडते आणि एका मुलीसाठी तिची आई ही खूप एक दुर्गासुद्धा बनू शकते आणि वाघीणसुद्धा, त्यामुळे ती चवताळलेली स्त्री कोणत्याही थराला जाऊ शकते. हे गुलाबराव तू लक्षात ठेव आणि माझ्या मुलीपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर, कारण मी एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको असे म्हणायला सिंधू लागते. तर लगेच सिंधू थांबते आणि मंगेशला तेथून ही येण्यासाठी सांगते. तर सिंधू ही गुलाबरावला चांगलीच धमकावते. त्यानंतर इकडे सिंधू आणि सावी झोपण्याची तयारी करत असतात. तर त्याच वेळेस सावी सांगत असते की अगं विनायकचे बाबा खरंच खूप ब्रेव पोलीस ऑफिसर आहे आणि ते ज्या पोलीस ऑफिसरांकडे कार असतात ना त्यापैकी. तर सिंधू म्हणते की अगं तुला कसे समजले ते खूप मोठे पोलीस ऑफिसर आहेत. तर सावी म्हणते की अगं जेव्हा त्या गुंडांना पकडण्यासाठी ते पोलीस ऑफिसर आले ना तेव्हा ते त्यांना सर म्हणत होते. तेव्हा इकडे विनायकसुद्धा हा राघवला सांगत असतो की खरंच ही सावीची आई ना खरंच एक खूप मोठी डॉक्टर आहे आणि त्यांनी मला सांगितले की तू रेसमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो आणि मला पुन्हा सर्व काही जमू शकते. त्यांनी खरंच मला खूप स्ट्रॉंग बनवले.
विनायक सांगतो की सावीची आई एक खूप मोठी डॉक्टर आणि गावातल्या सगळ्या लोकांची ट्रीटमेंट त्याच करतात। तेव्हा राघवला काकूची जी धाड असते ती सिंधूने कशी काढून घेतली असते ते सर्व क्षण आठवते आणि तो मनाशी खुश होत असतो। त्यानंतर इकडे सिंधूला सुद्धा राघवची आठवण होते की तुम्ही कितीही मोठे पोलीस ऑफिसर जरी असलात तर माझ्यासाठी खडूस डिटेक्टिव्ह आहात असे क्षण तिला आठवतात आणि राघवची आठवण होते। तेवढ्यात राघवच्या मोबाईलवर मधूचा व्हिडिओ कॉल येतो आणि मधू म्हणते की राघव, अरे मी तुझ्या फोनची वाट बघत होते, फोन का केलास नाही आणि विनू आहे का, विनूकडे दे ना बोलण्यासाठी। तर लगेच मग राघव म्हणतो की विनायक धर मधू काकूचा फोन। तेव्हा विनायक मधू काकूला म्हणतो की खरंच मी तुला खूप मिस करतो, पण येथे मला एक खूप छान अशी फ्रेंड मिळाली म्हणून तुझी आठवणच नाही आली। तर लगेच विनायक सांगू लागतो की मला सावी नावाची फ्रेंड मिळाली आणि तिची आई एक खूप मोठी डॉक्टरसुद्धा आहे आणि मला त्यांना भेटून खूप आनंद झाला। तर मधू म्हणते की हो का। त्यानंतर राघवला ही बाळाची आणि सिंधूची आठवण होते आणि खरंच सिंधू तू जर असती तर विनायक आणि आपली एक खूप छान अशी फॅमिली बनली असते। त्यानंतर इकडे राघव आणि विनायक कॅम्पमध्ये जायला निघतात। त्यानंतर सिंधू ही कॅम्पमध्ये काही मुलामुलींना डान्स शिकवत असते। तर सावीला काही डान्स करायला आवडत नसते म्हणून सिंधू ही मुलींना डान्स शिकवता सावी गुपचूप तेथून रूमच्या बाहेर येते आणि राघवला येऊन धडकते। राघव आणि विनायक कॅम्पमध्ये आलेले असतात। तर राघव विचारतो की काय ग सावी, तुझी आई तर आज सर्वांना डान्स शिकवणार होती, मग तू अशी बाहेर काय करतेस? सावी म्हणते की मला डान्स करायला नाही आवडत। विनायक म्हणतो की का आवडत नाही सावी तुला? राघव म्हणतो की मला तुझ्या आईला भेटायचे। सावी म्हणते की मी डान्समधून गपचूप बाहेर आले म्हणून कंप्लेंट करायला तिच्याकडे जाणार का? राघव म्हणतो की नाही। जर सावी म्हणत असते की मला डान्स आवडत नाही म्हणून मी गुपचूप बाहेर आले, प्लीज तिला काही सांगू नका। सावी ही राघव आणि विनायकला घेऊन ज्या रूममध्ये सिंधू डान्स शिकवत असते तेथे घेऊन येते आणि बाहेरून दरवाजातून ती माझी आई असे डान्स करते हे दाखवते। मात्र सिंधूचे तोंड तिकडे मुलींना शिकवण्यासाठी असते आणि मुलींचे तोंड हे दरवाजाकडे असते म्हणून राघव हा बाहेरून दरवाजातून बघत असतो, परंतु त्याचे सिंधूकडे लक्ष जात नाही आणि सिंधू ही डान्स करत असते कारण सिंधूचे तोंड हे वळलेले असते। तेव्हा राघव म्हणतो की खरंच तुझी आई खूप छान डान्स करते आणि तू का डान्स शिकत नाही? तर सावी म्हणते की मला तर डान्सर नाही तर पोलीस ऑफिसर व्हायचे आणि मी माझ्या आईला घेऊन रोज ही त्या पोलीस ग्राउंडवर घेऊन जात असते परेड बघण्यासाठी आणि मला परेडसुद्धा करायला खूप आवडते। तर राघव आणखीन खुश होतो। सावी म्हणते की तुम्ही मला परेड क्लास शिकवता का? तर राघव म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला आज सर्वांना परेड क्लास शिकवतो। म्हणून सावी, विनायक आणि राघव हे सर्व मुलांजवळ येतात आणि परेडचे क्लास ते राघव सर्वांचे घेऊ लागतात। तेवढ्यात सावी धावतच आतमध्ये सिंधूकडे येते आणि सर्वांना थांबवा असे म्हणते आणि सिंधूला म्हणते की आज आम्हाला त्या विनायकच्या बाबांनी मस्त असे परेड क्लास शिकवला। तर सिंधू म्हणते की अगं सावी, तू तर डान्स करत होती, मग तिकडे केव्हा निघून गेली? तेव्हा सिंधू त्या मुलांना म्हणते की आपला डान्स हे क्लास आज येथेच संपला, उद्या आपण बाकीची तयारी करूया। सिंधू म्हणते की काय ग सावी, तुला किती वेळेस सांगितलं की असे न सांगता जात नको जाऊ आणि विनायकचे बाबा कुठे आहे, चल मला त्यांना भेटवायचे म्हणून ती सर्व मुलांनाही बाहेर खेळण्यासाठी पाठवून देते आणि सावीबरोबर विनायकच्या बाबांकडे म्हणजे राघवकडे भेटण्यासाठी येत असते। तेवढ्यात राघवला आश्रमातील मॅनेजरचा कॉल येतो आणि मला प्रिन्सिपल सरांकडून समजले की तुम्ही विनायकच्या कॅम्पमध्ये आहात। तर राघव म्हणतो की हो, आणि विनायकची तब्येत जरा बरी नव्हती त्यामुळे मला राहवले नाही आणि मी धावतच इकडे आलो। तेवढ्यात सिंधू ही सावीला घेऊन येतच असते आणि राघव फोनवर बोलण्यासाठी बाजूला आलेला असतो। तेव्हा ते आश्रमाचे मॅनेजर सांगतात की आमच्या कमिटीच्या मेंबरनी एक खूप मोठा निर्णय घेतला आणि ते विनायकचे पालक तत्व दुसऱ्या कोणाला तरी देतात। तर राघव म्हणतो की काय झाले, माझे डॉक्युमेंट्सला काही हे सबमिट नाही का आणि मी माझे तुम्ही प्रपोजल का टाळले? अशी तुमच्यावर वेळ आली होती की विनायकचे हे पालक तत्व तुम्ही मला देऊ शकत नाही? मॅनेजर म्हणतात की माफ करा, पण तुम्ही एक सिंगल फादर असल्यामुळे आम्ही तसे कायद्याच्या विरुद्ध नाही जाऊ शकत आणि तुमचा जॉबसुद्धा खूप रिस्की असल्यामुळे तुम्हाला जर काही झाले तर विनायकचे काय होणार? राघव म्हणतो की असे का म्हणता? तर ते मॅनेजर सांगतात की दुसरे जे पालक हे विनूला हे ॲडॉप्ट करतात तेथे विनायकला आईसुद्धा भेटेल।
राघव म्हणतो की विनायकसाठी मी माझा जॉबसुद्धा सोडायला तयार आहे. तर मॅनेजर म्हणतात की आमचा निर्णय झाला, सॉरी, आम्हाला माफ करा आणि तुम्ही प्लीज विनायकला घेऊन ताबडतोब इकडे निघून या. तेव्हा राघवला खूप मोठा धक्का बसतो, तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये विनायक आणि हे राघव बसलेले असतात आणि घरी येण्यासाठी निघलेले असतात. विनायक म्हणतो की तुम्हीच माझे बाबा आहात, मग ते लोक मला दुसऱ्यांना का देतात आणि मला प्लीज कुणाकडे जायचे नाही, म्हणून विनायक राघवला चक्क मिठी मारतो. त्यानंतर राघव घरी आलेला असतो आणि घरी सर्वांना हे सर्व सांगत असतो की जे कमिटीचे लोक आहेत ते विनायकला दुसऱ्याच कुणाला तरी देणार आहेत. तर मधूच्या हातातील औषणाचे ताट हे खाली पडते, तर सर्वांना खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तर आता पुढे काय होणार, विनायकसाठी राघव काय निर्णय घेणार आणि मधू आणि त्याचे लग्न होणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.